7 वर्षाच्या चिमुरडीवर 15 वर्षाच्या मुलानं बलात्कार केला। त्या दिवशी आई वडील रोजंदारीवर होते, घरी मुलीचा लहान भाऊ होता। मी कामावून आले त्यावेळेला दोघं पण रडत होते। मला असा संशय आला नाही की हे असं झालं असेल। मला वाटलं आता सगळं सोमवारी 15 ऑगस्ट आहे म्हणून मला वाटलं इनी बुटासाठी रडत असतील। मी ऑलरेडी भिजलेलीच होते पावसाने। मग मी म्हणलं की आपण आता घरात जाऊन साडी बदलून जाण्यापेक्षा असं भिजता असंच जाऊ, परत जर पाऊस आला तर आपण भिजणारच आहोत। मग मी ज्या वेळेला बुटा घेऊन आले त्यावेळेला मी ह्या रस्त्याने ऐवजी पलीकडल्या रस्त्याने आले मेन रोडने, आणि तिथे येताना मला तिथे पेन दिसली। ह्यानं त्या पोराच्या घरून येताना ह्याची पेन तिथंच पडली होती रस्त्याला। मला ती काय माहित नव्हतं ह्याला पेन दिलेलं आहे। मी उचलले, म्हणलं कुणा लेकराचं आहे की पेन, उचलून उघडून बैठले तर पेन चालू होती। मग ह्यानं लई रडा लागला। मग आता म्हणलं रस्त्याला माणसं सगळी यायला लागली होती, म्हणलं ह्याला काय विचारा, म्हणलं तू माझी पेन घेतलास का? माझी तर ती पेन नव्हतीच हे मला बी कळालं होतं, पण ह्याला मुद्दाम विचारले कुठून पेन आणलास तू? आणल्यावर ह्यानं म्हणला की मला मारती बहीण आपल्या दिदीला असं केलंय म्हणून सांगू नका म्हणून आम्हाला दोघाला पेन दिली। उपचारासाठी आई वडील सोलापूर आणि उस्मानाबाद असे 2 जिल्हे फिरले। 16 तारखेच्या पहाटेला नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल झाला। नळदुर्गच्या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार झाले, पण इथं कुठलीच सुविधा नव्हती। डॉक्टरांनी मुलीला तुळजापूर आणि नंतर उस्मानाबादच्या रुग्णालयात पाठवलं। जिल्हा रुग्णालयानं 1 दिवस उपचार करून डिस्चार्ज दिला। तर रात्रभर तिथंच होतो आम्ही। आम्हाला 4:30 तिथंच वाजले होते। मग त्यांनी जा म्हणल्या 1-2 तास आराम करा आणि पुन्हा 10 वाजता परत तुम्ही नळदुर्गला या। मग आम्हाला परत नळदुर्गला बोलवलं। नळदुर्गलाहून पुन्हा मग आम्हाला त्यांनी उस्मानाबादला पाठवलं। मुलीच्या आईला वाटतं मुलीच्या गुप्तांगात जखमा आहेत। सतत पोटात दुखत असल्याची तक्रार मुलगी करते। अचानक घाबरून जाते। मुलीला पुढच्या उपचाराची नितांत गरज आहे, पण चांगल्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पैसे नाहीत। दवाखान्यात काय इकडं तिकडं फिरण्यात आमच्याकडे पैसे नव्हते। इकडं तिकडं फिरण्यात होते ते 1000-500 खर्चून गेली, आणि आम्ही 15 दिवस झाले नवरा बायको दोघं पण कामाला नाही असं झाल्यापासून। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं महाराष्ट्रात 213 साली मनोधैर्य योजना आली। बलात्काराची तक्रार येताच 24 तासांच्या आत पोलिसांनी समाज कल्याण विभागाकडे FIRची प्रत पाठवायची आहे। नळदुर्ग पोलिसांनी तशी प्रत पाठवली। जिल्हाधिकाऱ्यांनी 7 दिवसाच्या आत मीटिंग घेऊन पीडित कुटुंबाला 1 लाखांची मदत द्यायची होती। मुंबईतल्या नामांकित रुग्णालयात मुलीवर उपचार व्हायला हवे होते, मुलीचं काउन्सिलिंग व्हायला हवं होतं, पण यातलं काहीच झालं नाही। हे पॅरासिटामॉल दिलेलं आहे त्या मुलीला, पॅरासिटामॉल सिरप, आणि दुसरं जे आहे ते एम्पिसिलिन ओरल दिलाय तो। आणि 1 दिवस ती मुलगी ॲडमिट होती हॉस्पिटलमध्ये उस्मानाबादच्या। आणि पहिली केस म्हणजे जेव्हा ही सगळी मंडळी त्यांच्या घरातून निघाली तेव्हा दुपारचे 2 वाजले होते की नाही। प्रत्यक्ष त्यांच्यावरती ट्रीटमेंट झाली ती दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता 1 दिवस ॲडमिट करून। आपल्या मुलीचं दुःख विसरून आई वडील चालू आठवड्यात रोजंदारीवर गेले। शनिवारी कामाची मजुरी येणार आहे, मग दोघे मुलीला घेऊन खासगी रुग्णालयात जाणार आहेत। या संवेदनशीलतेबद्दल प्रशासन एकही शब्द बोलायला तयार नाहीये। राहुल कुलकर्णी, ABP माझा, तुळजापूर।